बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये बिनागुंडा या अतिदुर्गम परिसरामधील 10 गावं विकासापासून आजही वंचित आहेत। 12 महिने माओवाद्यांचं या भागामध्ये वास्तव्य असायचं। या ठिकाणी पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर हा भाग आता माओवाद्यांपासून मुक्त झालेला आहे। मात्र अजूनही या भागात रस्ते नाहीत आणि पोलिसांनी 1000 जवानांच्या मदतीने 20 दिवसात घनदाट जंगलातून कच्चा रस्ता तयार केलाय। पावसाळ्यामध्ये हा रस्ता वापरण्यासारखा राहण्याची शक्यता नाहीये आणि या भागात अजूनही अंगणवाडी नाही, प्राथमिक शाळा नाहीये। एक निवासी खासगी आश्रमशाळा आहे, तीही फक्त 7वी पर्यंतच आहे। त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पायी प्रवास करत 30 किलोमीटर भामरागड गाठावं लागतं। 2 वर्षांपूर्वी या भागामध्ये पहिल्यांदा वीज आली आणि काही दिवस सुरू राहिल्यानंतर वीज पुरवठा बंद पडलाय। स्वस्त धान्य दुकानासाठी सुद्धा काही किलोमीटर प्रवास करत दुसऱ्या गावाला इथल्या लोकांना जावं लागतं। आरोग्यासाठी उपकेंद्र असलं तरी डॉक्टर नाहीये। त्यामुळे या भागामध्ये विकासाचं चित्र उभं करण्याचं मोठं आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर आहे। या संपूर्ण परिस्थितीचा थेट बिनागुंडासारख्या अतिदुर्गम माओवाद प्रभावित गावातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। बिनागुंडा फोदेवाडा ही 2 गावं अशी आहेत जिथं माओवाद्यांचं कायमस्वरूपी साम्राज्य असायचं। माओवाद्यांचे कंपनी दलम असेल, कंपनी 10चे नेते दलमचे नेते राहायचे। हा भाग आता माओवाद मुक्त झाला आहे। या भागात पोलीस स्टेशन उघडण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिनागुंडा फोदेवाडा हा असा परिसर आहे जो अबू जमाडच्या पायथ्याशी बसलेला आहे। ही समोर तुम्हाला दिसते पूर्ण जंगल, चारी बाजूला जंगलाच्या सभोवताली असलेली मोठी पर्वतरांग आहे। त्याच्यामध्ये हे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव आहे आणि याला ग्रामपंचायत आहे होडरी, जी इथून 10 ते 15 किलोमीटर दूर आहे आणि इथं विकासासाठी स्थानिक ग्रामपंचायत होणं आवश्यक आहे। आणि इथं एकच शाळा आहे जी निवासी आश्रमशाळा आहे, कस्तुरबा गांधी, ती फक्त 7वी पर्यंत आहे। म्हणजे विकासाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी या गावात होणं आवश्यक आहे। अजूनपर्यंत विकास या भागात पोहोचलेला नाही। रस्ता नाही आहे, 18 किलोमीटरचा रस्ता आता पोलिसांनी कच्चा तयार केलेला आहे। वीज नाही आहे, विजेचे खांब आहेत। सुरुवातीला काही दिवस वीज होती, नंतर बंद पडली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोदेवाडा ग्रामपंचायत इथून पुढे 7 ते 8 किलोमीटरवर फोदेवाडा आहे, त्या भागात शाळा नाही आहे आणि फोदेवाडाला शाळा खूप आवश्यक आहे कारण तिथून मुलं इथे त्या शिकायला। अंगणवाडी सुद्धा नाही आहे आणि प्राथमिक आरोग्याच्या सोयी ज्या आहेत फक्त नर्स या ठिकाणी राहते आणि इतर गोष्टी आवश्यक आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया की हा जो भाग आहे विकासापासून वंचित आहे, काय तुमच्या समस्या आहेत या भागात? सर, या भागात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही शिकायसाठी बाहेर गावी जातो आणि तिथे आम्ही पैदल जातो सर। तिथून ते 18 ते 20 किलोमीटर आम्ही पैदलच जातो। मग तुम्हाला या भागात रस्ता नसल्यामुळे तुम्ही पावसाळ्यात काय करायचे? सर, पावसाळ्यात पण पायी जातो सर। जे गुंडेनूर एक गाव आहे, तिथे एक नदी, ते बोटने पार करून तिथून जावं लागते सर आम्हाला। ते समस्या सर। लाईन राहते का? लाईन सर इथे काय नाही राहत सर। लाईन आता खांब वगैरे टाकलेले आहेत। गेल्या 2 वर्षापासून लाईटचे काम टाकून आहे, पण विजेची उपस्थिती ते काही नाही सर। अच्छा, आणि शाळा किती पर्यंत आहे इथं? फक्त 7वी पर्यंत आहे सर। 7वी पर्यंत आहे शाळा। 7वी निवासी आहे। तुम्हाला अजून काय काय पाहिजे? सर, आम्हाला इथे रस्त्याची व्यवस्था पाहिजे सर आणि वीज। हा, खूप छोट्या गरजा आहेत। आपण जर बघितलं शहरी भागाच्या तुलनेत शहरात उड्डाणपूल होतात, सगळ्या गोष्टी होतात, मेट्रो होते, मात्र हा जो विकासापासून वंचित असलेला भाग आहे या भागात एक रस्ता खूप गरजेचा आहे। रस्ता नसल्यामुळे विकास या ठिकाणी पोहोचू शकलेला नाही। इथली मुलं भामरागडमध्ये शिकायला जातात, पायी प्रवास करावा लागतो। हा भाग आता राष्ट्रीय महामार्ग मंजूर झालेला आहे, तो महामार्ग आता कधी सुरू होईल याची लोकांना प्रतीक्षा आहे। मात्र माओवाद मुक्त झाला असला तरी विकासाची गंगा या ठिकाणी येणं आवश्यक आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, बिनागुंडा, छत्तीसगड, महाराष्ट्र सीमा, गडचिरोली।